मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघणार आहोत। रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। 34 मापासाठी तुम्हाला शोल्डर किती घ्यायचे, मुंडा किती घ्यायचं, छातीमध्ये लूजिंग किती ॲड करायचं हे सगळं आपण बघणार आहोत। त्याआधी आपल्या चॅनलवरती सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। त्यानंतर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप अपलोड आहेत, जाऊन चेक करा आणि बघा। तुम्हाला काही वाटलं तर व्हॉट्सअप नंबर असेल, ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना पेपर पॅटर्न मिळून जातील। त्याच नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा। ज्यांना कोणाला काही क्वेश्चन असतील, काही विचारायचं असेल मला, तर तुम्ही मला बिनधास्तपणे मेसेज करू शकता। मी तुम्हाला मला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला आन्सर करणार आहे, समजलं? तर त्यासाठी आता पेपर पॅटर्नचा एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर पेपर पॅटर्न जेव्हा तुम्ही ऑर्डर करतात तुम्हाला मिळून जातात, पण पेपर पॅटर्न कसे वापरायचे तर सगळा व्हिडिओ तुम्हाला मिळतो डिटेलमध्ये। ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर जेव्हा पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातात तर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ मिळतात। म्हणजेच तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज नाही, फक्त डायरेक्टली पेपर पॅटर्न ठेवायचे साईजनुसार आणि कटिंग करून डायरेक्टली स्टिचिंग करायला घ्यायचं। स्टिचिंगसाठी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये, शिलाईच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स पण मिळतात, ट्रिक पण मिळतात, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये फिनिशिंगसाठी सुद्धा प्रॉपर नॉलेज दिलं जातं। अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत। तर ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर 34 मापाचा आपला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। 34 मापासाठी शोल्डर असेल 14.5 इंच। 14.5 डिवाइड 2 करायचं, किती मिळेल? 7.25 इंच। तर तुमचं जे काही शोल्डर असेल त्या शोल्डरच्या निम्म टाका। 7.25 इंचावरती इथं एक मार्किंग केलं। इथून आता खाली 1 इंच डाऊन जायचं आहे। 1 इंच आपण डाऊन गेलो। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। 2.5 इंच आणि 1 इंच असं क्रॉस लाईन मार्क करून जोडून घ्यायची। जोडून झाल्यानंतर मुंडा मार्किंग करायचा आहे। मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे सूत्र वापरायचं। सूत्र काय असेल? छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच। बघा सूत्र काय असेल आपलं? छाती डिवाइड 6 बरोबर प्लस अर्धा इंच। तर बघा छाती किती आहे? 34। 34 ला डिवाइड 6 करायचं, प्लस त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं, समजलं? 34 ला डिवाइड 6 केलं, 34 ला डिवाइड 6 केलं, किती मिळेल? 5.66 म्हणजे 5.5 इंच आपण इतकं घेऊ शकतो, किंवा 5.5 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं। 34 ला डिवाइड 6 केलं, 5.50 आपण धरूयात, म्हणजे 5.5 आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच केलं, बरोबर किती मिळेल आपल्याला? 6 इंच। बघा प्लस 0.5 बघा 6.16 म्हणजे 6 इंच आणि त्यावरती एक लाईन इतका आपण मुंडा मार्किंग करून घेऊयात। मी तुम्हाला आधी पण बोलली की 5.5 इंच आणि त्यावरती एक लाईन इतका आपण घेऊ शकतो। त्यानंतर बघा त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर किती मिळालं? 6 इंच आणि एक लाईन इतकं। तर आता आपण इथं 6 इंच आणि एक लाईन इतका मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे। जिथं मुंडा मार्किंग केला तिथं सरळ लाईन ड्रॉ करायची। ती सरळ लाईन असेल आपली छातीची लाईन। मुंडा मार्किंग केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला छातीची लाईन मिळते, समजलं? ब्लाऊजची डायग्राम जेव्हा तुम्ही बघणार, नवीन असतील तर तुम्हाला समजेल, 1-2 वेळा पेपरवरती ट्राय करून बघायचं आहे। तर मुंडा आता छातीचं मार्किंग करायचं आहे। बॅक पार्ट आहे म्हणून छातीला डायरेक्टली डिवाइड 4 करायचं। छाती 34 ला डिवाइड 4 केलं, किती मिळेल? 8.5 इंच। 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं, समजलं? ब्लाऊजची उंची टाकायची। ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, किती मिळेल? 15 इंच, समजलं? हे बघा आता कमरेचं मार्किंग करून घ्यायचं। कमरेची लाईन मिळाली,
कमर आहे 29 इंच, 29ला डिवाइड 4 करायचं, किती मिळेल 7.25 इंच. इथं 7.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. तुमचं जे काही कमर असेल ते कमर तुम्ही मार्किंग करा. छातीचं माप सेम असेल, पण कमर प्रत्येकाची बॉडी वेगळी वेगळी असते, तर कमरेचा जो काही घेर आहे तो वेगळा वेगळा असेल. तर तुम्ही छाती डायरेक्ट डिवाइड 4 करा, पण कमरेचं माप तुम्ही तुमच्या कस्टमरचं किंवा तुमचं स्वतःचं असेल तेच टाकायचं आहे. मी इथं 7.25 टाकलं म्हणून तुम्ही पण 7.25 टाकणार आहेत का? नाही. समजलं? त्यापुढे 1 इंच तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तर टक्ससाठी मार्किंग करा. पाठीमागे आपण टक्स घेतो, पण मला टक्स घ्यायचा नाही म्हणून डायरेक्टली मी 1.5 इंचावरती मार्किंग करते. टक्स घ्यायचा असेल तर कमरेचा चौथा भाग, पुढे 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. क्लिअर आहे? 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचे. मार्जिन जोडून घेतलं. आता आपल्याला मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मायनस करायचं असतं. शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघा. शोल्डर मायनस चार्ट आता आपण बघून घेऊया. तर रेडी शोल्डर पट्टी आहे 3.25 इंचाची. शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट, नेक डीप किती आहे, नेकचा शेप कोणता आहे आणि रेडी शोल्डर पट्टी किती आहे. रेडी शोल्डर पट्टी 3.25 इंचाची आहे म्हणून मी हा चार्ट समोर घेतला. असे भरपूर चार्ट आहेत. ज्यांना कोणाला चार्ट्स वगैरे प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. समजलं? तर नेक आपला बॅक नेक डीप आहे. बॅक नेक कसा काढायचा आहे, ही पाठीमागची जी काही पट्टी असते ती तुम्हाला किती ठेवायची आहे, तर मला पाठीमागची पट्टी 4 इंचाची ठेवायची आहे. 14 - 4 केलं तर किती मिळेल 10 इंच. उंचीमधून पट्टी मायनस करायची, उरलेली तुमची गळ्याची उंची असेल. तर 10 इंच माझा गळा आहे. तर नेक आहे माझा स्वीट, हा व्ही लिप नेक. समजलं? व्ही लिप नेक आणि 10 इंच बघा. तर किती मायनस, व्ही लिप नेक वरती मी बोट ठेवला, 10 इंचावरती बोट ठेवला. जेवढा तुमचा नेक डीप असेल दोन्ही बोट जिथं मॅच होतात तेवढं मायनस करायचं. हे मायनस कुठून करायचं? टोटल शोल्डर मधून मायनस मिळालेले शोल्डर. टोटल शोल्डर 14.5 मायनस मिळालेले शोल्डर किती आहे 3 इंच, बरोबर किती झालं 11.5 इंच. आता याला डिवाइड 2 करून घ्यायचं, किती मिळेल 5.25 इंच. इथून आता 5.25 इंचावरती एक मार्किंग करायचं क्रॉस लाईन वरती. तेवढंच मार्किंग छातीच्या लाईन वरती करायचं आणि सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. आता इथं बघा, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते. जे कोणी नवीन असतील त्यांना हे कॅल्क्युलेशन वगैरे समजत नाही, पण आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. कॅल्क्युलेटर असेल, कॅल्क्युलेटर माझ्यासारखं बघा, अँड्रॉइड मोबाईल आहेत. कॅल्क्युलेटर नसेल तर मोबाईल सगळ्यांकडेच आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ओपन करून जसं जसं सांगितलं आहे तसं तुम्ही प्लस मायनस डिवाइड करू शकतात. समजलं? त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की तुम्हाला मॅथ आलंच पाहिजे, तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे, असं कोणताही त्याच्यातला प्रश्न नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इथं तुम्हाला हे जे काही सिम्बॉल आहे ते चिन्ह आहे ते तर तुम्हाला समजतं. आता हे प्लस आहे, हे गुणिला आहे, हे भागीला आणि हे बरोबर मायनस, हे असे तुम्हाला हे समजून जातं. मग डिवाइड सांगितलं की भागायचं असतं, प्लस सांगितलं की हे अधिक दाबायचं असतं, मायनस सांगितलं की हे मायनस करायचं असतं. एका ताईचा प्रश्न होता की ताई प्लस मायनस म्हणजे काय. बघा, भरपूर जणांना प्लस मायनस पण समजत नाही. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे, पण तुम्ही जेव्हा स्वतः हे ट्राय कराल तुम्ही शिकून जाणार. जेव्हा स्वतः तुम्ही शिकणार तेव्हाच तुम्हाला समजेल. असं मी तुम्हाला कितीही सांगितलं असं करा तसं करा, तुम्ही ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला इथं बोलली छातीला डिवाइड 6 करा प्लस अर्धा इंच करा. मग आता मी इथं मुंडा किती मार्क केला तुम्ही बघायचं, माझा तेवढा आला का, मला जमतंय का, एवढं तुम्ही चेक केलं तर तुम्हाला येणारच आहे. समजलं? चला तर पुढे जाऊयात. आता आपण इथं शोल्डर जे काही आपण मार्क केलं होतं, तर आपला डीप नेक आहे म्हणून शोल्डर इथं जेवढं इथं अंतर आलेलं असेल तेवढंच इथं सरळ करून घ्यायचं. समजलं? इथं 5.25 मार्क केलं, इथं 5.25 मार्क केलं. आता माझा व्ही लिप नेक गळा होता म्हणून माझं 3 इंच मायनस झालं. यांच्यापैकी तुमचा गळा कितीही डीप असू द्या, गळ्याचा आकार कोणताही असू द्या,
तुम्हाला इथं बघा वेगळं वेगळं मायनस करायचं आहे शोल्डर. तुम्ही तेवढं मायनस करून आलेलं इथं आणि छातीच्या लाईनवरती सेम मार्किंग करायचं. समजलं? आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला आकार देण्यासाठी या लाईनचा सेंटर घ्यायचा, सरळ लाईनचा क्रॉस मार्किंग करायचा आहे 1 इंचावरती आणि आर्महोल कर्वने आकार देऊन घ्यायचा. तुमच्याकडे हा कर्व नसेल ना तर तुम्ही हाताने आकार द्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करत असते की हा कर्व नसेल तर हाताने द्या. पण ह्या कर्वचा उपयोग म्हणजे काय आहे, याच्याने तुम्हाला आकार हा परफेक्टली देता येतो. कोणत्याही प्रकाराचं चुकीचं होत नाही. आकार जरी चुकला ना तरी तुमच्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. समजलं? तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी ॲमेझॉन वगैरेवरून मागवून घ्या किंवा जिथं आपल्या मशीनच्या वस्तू भेटतात एखाद्या शॉपवरती, तिथून तुम्ही हा कर्व परचेस करू शकतात. समजलं? मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता बॅक पार्ट आपला रेडी आहे. बॅक आपला रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायला सुरुवात करून घेऊयात. आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झाल्यानंतरच आपण बॅक पार्टचा नेक वगैरे ड्रॉ करणार आहोत. समजलं? ते आपण नंतर बघूयात आणि फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगला सुरुवात करूयात. हे बघा, तर जेवढं शोल्डर आपण बॅकमध्ये टाकलं तेवढंच फ्रंटमध्ये टाकायचं. म्हणजे जे पण तुमचं शोल्डर असेल त्याचं निम्म टाका. 14.5 होतं, त्याचं निम्म 7.25 टाकलं. समजलं? त्यानंतर 1 इंच डाऊन जाणे कंपल्सरी आहे. तुमचा फ्रंट पार्ट असू द्या किंवा बॅक पार्ट असू द्या. बंद बाजूकडून 2.5 इंच मार्किंग फिक्स आहे. हे दोन्ही मार्किंगमध्ये कुठलेही बदल होणार नाहीत. समजलं? मुंडा टाकायचा. मुंडा टाकला होता 6 इंच आणि 1 लाईन इतका. तर तो कसा टाकला समजलं? फॉर्म्युला आपण वापरला होता. छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. हे बघा, छातीला डिवाइड 6 केलं, 5.5 मिळालं, प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 6 मिळालं, वरती 1 लाईन इतका आलं. तेवढंच आपण इथं मार्किंग करून घेतलं. समजलं? जिथं आपण मुंडा मार्किंग केला सरळ लाईन मार्किंग करायची, छातीचं मार्किंग करायचं. बॅकमध्ये छातीला डिवाइड 4 केलं, फ्रंटमध्ये काय करायचं आहे 1.5 इंच लुझिंग प्लस करायचं. समजलं? तर ते का करायचं बघा, मी तुम्हाला सांगते. तर बॅक पार्ट आपला कसा आहे, असा स्ट्रेट आहे. समजलं? आणि फ्रंट पार्ट आपला कसा आहे, असा आहे. म्हणजे आपली ही छातीचा उभार भाग आहे. तर बघा, हे स्ट्रेट आणि हा उभार. मग आपल्याला ब्लाऊज कसा होईल, इथं टाईट होईल. मग ब्लाऊज आपल्याला टाईट व्हायला नको फ्रंटमध्ये, तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये लुझिंग ॲड केलं पाहिजे. समजलं? तर फ्रंटमध्ये कंपल्सरी लुझिंग ॲड करायचं. फ्रंट पार्ट कसा आहे आपला, हा छातीचा उभार भाग असल्यामुळे फ्रंट पार्ट आपला थोडा जास्त येईल. त्याच्यामध्ये लुझिंग ॲड करायचं. किती करायचं, 1.5 इंच. तर ते कसं करायचं, छाती जी पण असेल त्याच्यात, छाती किती आहे माझी 34 मध्ये प्लस 1.5 इंच केलं, इज इक्वल टू किती मिळालं 35.5. आता नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं. समजलं? 8.87. बघा, 8.87 म्हणजे 9 इंचला 1 लाईन इतकं कमी. तेवढं मार्क केलं, त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. क्लिअर आहे? क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. क्रॉस लाईनचा सेंटर घेतला, तिथं टेप ठेवायचा. फ्रंट नेक आहे 7 इंच, शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. 10.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, फ्रंटमध्ये 1.5 इंच ॲड करायची. 15.5 इंचावरती एक मार्किंग केलं. समजलं? हे बघा, आता हे आपलं गळ्याचं मार्किंग झालं. इथून हे झालं शोल्डर टू ॲपेक्स. हे बघा, शोल्डर टू ॲपेक्स गळा आणि ब्लाऊजची उंची कुठून घ्यायचे, क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. सेंटरवरती टेप ठेवायचा आणि मग ब्लाऊजची उंची, गळ्याची उंची आणि शोल्डर टू ॲपेक्स हे 3 मार्किंग करणं कंपल्सरी आहे. भले तुमचा शोल्डर टू ॲपेक्स प्लस मायनस येऊ शकतो. प्लस मायनस काय येऊ शकतो बघा, छातीचं माप जरी एक आहे तुम्ही म्हणाला, तर छातीचं माप 34 आहे म्हणून 34 मापासाठी 10.5 इंच आम्ही पण घ्यायचा का,
तर बघा, शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट छातीच्या मापावरती ठरत नसतो. कशावरती ठरतो? उंचीवरती ठरतो. समजलं? तर कोणाची उंची जास्त असेल तेव्हा हा जास्त येतो, कोणाची उंची कमी असेल तेव्हा शोल्डर टू ॲपेक्स कमी येतो. समजलं? क्लिअर आहे? आता छातीचं माप जरी एक असेल पण उंची तर सगळ्यांची सेम नसेलच ना. एवढं लॉजिक आपण लावून घ्यायचं आहे. तर आता पुढे जाऊया. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला आकार देण्यासाठी शोल्डर मायनस करायचं. शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट. शोल्डर पट्टी आहे 2.25 इंचाची. तर पुढचा नेक आहे माझा राऊंड नेक. नेक डीप आहे 7 इंच. तर नेक डीप वरती बोट ठेवला, नेकचा आकारावरती बोट ठेवला आणि दोन्ही बोट जिथं मॅच झाले तेवढं आपल्याला टोटल शोल्डर मधून मायनस करायचं. टोटल शोल्डर आहे 14.5 मायनस, बघा मायनस मिळालेले शोल्डर म्हणजेच 2.5 इंच इज इक्वल टू म्हणजे बरोबर केलं 12 इंच मिळालं. नंतर मग त्याला डिवाइड 2 करायचं. किती मिळेल? 6 इंच. इथून आता 6 इंचावरती एक मार्किंग करायचं. 6 इंचावरती इथं एक मार्किंग केलं. तेवढंच 6 इंच इथं छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही 6-6 इंच मार्किंग केलेलं सरळ जोडून घ्यायचं. डी पण एक आहे म्हणून इथं पण आपल्याला शोल्डर हे स्ट्रेट करून घ्यायचं आहे. शोल्डर स्ट्रेट करून झालं. इथं आता मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा. तुम्ही डायरेक्टली टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे. ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी सेंटर पासून 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा निम्म इथं आतमध्ये यायचं. क्रॉस मार्किंग करायचं आहे 1.5 इंच. बॅकमध्ये आपण 1 इंच केलं, फ्रंटमध्ये 1.5 इंच करायचं आहे. ही लाईन आता अशी क्रॉस मार्क करून घ्यायची. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. मार्किंग जोडायचे. तिन्ही मार्किंग जोडून घ्यायचे. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा क्लिअर आहे मुंड्याला आकार कसा द्यायचा. त्यानंतर कमरेचं मार्किंग. त्याआधी ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क करायचा. शोल्डर टू ॲपेक्स झाला ॲपेक्स टू ॲपेक्स. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच. त्याचा निम्म टाकला 3.5 इंच. इथं तुमचा जेवढा आला असेल त्याचा निम्म टाकायचा. इथं जेवढा टाकला त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेच्या लाईनवरती टाकायचं. म्हणजे इथं 3.5 इंच मार्क केलं तर अर्धा इंच मायनस करून 3 इंच इथं मार्किंग केलं. कमर किती आहे? 7.25. 29 इंचच्या चौथा भाग काढला तर 7.25 मिळालं. कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. तर कमरेचं मार्किंग कसं करायचं? टक्स मायनस करून घ्यायचा. पहिली ह्या लाईन पर्यंत टेप ठेवायचा. किती मिळेल? 3 इंच. हे बघा 3 इंच. तेच 3 इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचा. 7.25 जेवढं कमर असेल त्यावरती तुम्ही मार्किंग करा. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी ॲड करायचं आहे. 1.5 इंचापेक्षा जास्त मार्जिन ॲड करायचं नाही. प्रोफेशनली ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पाहिजे असेल तर 1.5 इंच मार्जिन हे आपलं बरोबर आहे. क्लिअर झालं? 1.5 इंच मार्जिन आता जोडून घ्यायचं. मार्जिन जोडून झालेला आहे. हे जे काही आपण टक्स मार्क केलेला आहे तो ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचा. जो आपल्याला प्लस पॉईंट मिळालेला असतो तिथं. प्लस पॉईंट मिळाला तिथं जोडून घेतलं. आता प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. परफेक्ट पद्धतीने प्रिन्सेस कटला आकार द्यायचा असेल तर अशाच पद्धतीने द्या. पहिले ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा. परत त्याचा सेंटर घ्यायचा. परत अजून त्याचा सेंटर घ्यायचा. जी सगळ्यात खालची लाईन आहे तिथून खाली अर्धा इंच बाहेर मार्क करायचं. दुसऱ्या लाईनवरती 1/2 इंच बाहेर मार्क करायचं. आणि ही जी काही तिसरी लाईन आहे तिथं 1 इंच 1 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायचं. तुम्हाला पट्टीने आकार द्यायचा असेल तर पट्टीने देऊ शकतात किंवा हाताने पण तुम्ही असा हा आकार जॉईन करून घ्यायचा आहे. हे बघा असा. बघा प्रिन्सेस कटला आकार देऊन झाला. तुम्ही पट्टीने पण देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा. मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे 1.25 इंचाचा. तर 1.25 इंच छातीच्या लाईनवरती टेप ठेवला. पुढे सरकवायचा.
जिथं टेप तुम्हाला मुंड्याला टच झालेला दिसला तिथं एक मार्किंग करायचं। जेवढा आपण टक्स घेतला 1.25 इंच त्याच्या निम्म करायचं आणि हे मार्किंग पासून दोन्ही बाजूला निम्म निम्म मार्क करायचं। हे बघा, म्हणजे टोटल टक्स किती मिळेल आपल्याला 1.25 इंचाचा। आता ही पहिली लाईन इथं ॲपेक्स पॉइंटला जोडायची, सेम दुसरी पण जोडून घ्यायची। तर दुसरी लाईन जोडताना एक्स्ट्राची बाहेर जाऊ द्यायची, म्हणजेच इकडची लाईन मोजायची असते। इकडची लाईन जेवढी आली बघा किती आली 6 इंच एक लाईन, तेवढीच इकडची आली पाहिजे। म्हणजे बघा टेप इतका वरती गेला तिथं एक मार्किंग करायचं। नवीन मुंड्याला आकार द्यायचा, फिटिंग लाईन वरती अर्धा इंच मार्किंग करायचं, ते मार्किंग इथं असं जोडून घ्यायचं। सेम आता इथं हा बॉक्स तयार करायचा। बघा बॉक्स तयार करून झाला तर त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा। नवीन मुंड्याला आकार का द्यायचा हे आपले रेग्युलर स्टुडंट असतील त्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांनी एक वेळा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की समजेल की नवीन मुंड्याला आकार आपल्याला का द्यायचा असतो। क्लिअर आहे? बघा नवीन मुंड्याला आकार पण देऊन झाला। आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा। शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं, 2.25 इंच आहे तर त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं। तर 1 इंच प्लस का करायचं असतं, अर्धा इंच बाही जोडण्यासाठी, अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी। तर आता 2.25 इंच आहे तर मी 4.25 इंचावरती एक मार्किंग करते। तुमची रेडी शोल्डर पट्टी किती असू द्या, 1, 1.5, 2, 3, 4, 1 इंच कंपल्सरी प्लस करा। शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर इकडे जो काही गॅप मिळतो ती असेल आपली गळा रुंदी 2.25 इंच, तर बॉटमला मी 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहे। 2.25 इंचापर्यंत घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण त्यापेक्षा जास्त बाहेर जायचं नाही, नाहीतर तुमचा पुढचा गळा जास्तच मोठा होऊ शकतो। जो पण गळ्याचा आकार तुम्ही ठरवलेला असेल तो आकार तुम्ही देऊन घ्यायचा। क्लिअर आहे? आता इथं आपलं जेव्हा पण आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण इथून 0.25 इतकं मायनस करायचं आहे। बघा 0.25 इतकं मायनस केलं। आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं। मुंड्यातला टक्स आपला मायनस होईल, हा टक्स आपला कट होईल। त्यानंतर साईड पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे असतात। तर साईड पार्ट चेक का करायचे असतात, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना तुमचे पार्ट कमी किंवा जास्त व्हायला नको म्हणून। असं खूप सोपी पद्धत आहे। ज्यांना कोणाला अजून काही प्रश्न असतील त्यांनी विचारा, कमेंट करा। त्यानंतर हे सगळं ड्राफ्टिंग तुम्ही न्यूजपेपरवरती करून बघा, तुम्हाला ब्लाऊजमध्ये परफेक्शन मिळणार आहे। भरपूर स्टुडंट आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून घरी बसून शिकत आहेत, ते पण अगदी फ्रीमध्ये। तुम्ही राजाराणी कोचिंगचे क्लासेस घेतले असतील तर तुम्हाला माहिती असेल त्यांचे वर्कशॉप तर कमी प्राईसचे आहेत, पण त्यांचे जे काही लेवल आहे, हाय लेवलचे कोर्सेस आहेत किंवा क्लासेस आहेत ते खूप महाग आहेत। तर ज्यांना कोणाला एवढी फी देणं वगैरे शक्य नाही तर ते आपल्या चॅनलवरून शिकत आहेत। तुम्हाला पण अगदी फ्रीमध्ये घरी बसून एवढं नॉलेज मिळतंय तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतलाच पाहिजे। बघा आता इथून व्यवस्थित कट करून घ्यायचं। इथं आपला एक पॉइंट राहिलेला आहे, तर प्रिन्सेस कटचा पार्ट जोडताना कमी किंवा जास्त व्हायला नको म्हणून पहिले ही इकडची लाईन मोजायची, किती आली 5 इंच, तेवढीच आता इकडची लाईन मोजून घ्यायची, म्हणजेच हा आकार दिलेला आहे तेवढं 5 इंचावरती एक मार्किंग करायचं। आता हे मार्किंग असं सरळ जोडून घ्यायचं। हे बघा ते कट होईल आपलं, म्हणजेच प्रिन्सेस कटचे हे पार्ट आपण जेव्हा जोडू ना तेव्हा आपल्याला कमी किंवा जास्त होणार नाही। व्यवस्थित कट करून घ्या। तुम्ही जेव्हा ब्लाऊजमध्ये प्रॉपर मेथड फॉलो करत असाल ना तर तेव्हा तुमचा ब्लाऊज परफेक्ट मिळणार आहे। पण जेव्हा तुम्ही समजा कुठेतरी काहीतरी चुकलात तर तेव्हा तुम्हाला तिथं चुकीचं मिळणारच आहे। म्हणून कधीही ब्लाऊज कट करून शिवायच्या आधी एक वेळा पूर्ण चेक करा, तुम्हाला हुकाय पट्टी हवी तेवढी येते का, साईड पार्ट तुमचा ब्लाऊजचा किती आहे तो हवा तेवढा येतोय का, हे सगळ्या गोष्टी चेक करणं तुम्हाला कंपल्सरी आहे।
समजा तुम्ही ह्या गोष्टी चेक केल्या नाही आणि डायरेक्टली तुम्ही ब्लाऊज कट केला, बाकी तुम्हाला ब्लाऊज फिटिंगमध्ये छान बसला, पण तुमचा ब्लाऊज हुकाई पट्टी आहे तिथे तुम्हाला वरती चढतोय, ब्लाऊजची साईड पार्ट तुम्हाला कमी पडतंय, तर यात माझी काय चूक असेल? तर तेव्हा तुम्ही मला म्हणणार की आमचं हे उंची कमी झाली किंवा हे झालं. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते की ब्लाऊजची उंची सुद्धा घेताना तुम्ही जास्त घ्या. तर ब्लाऊजची उंची जास्त का घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपण हा पार्ट जोडला तेव्हा इथून आपला ब्लाऊज कट झाला, अर्धा ते पाऊण इंच कट झालाच असेल. इथून बघा अर्धा इंच नवीन मुंड्याला आकार दिला तर कट झाला. साईड पार्ट तुमचा 1 ते 1.5 इंच इथंच ऑलरेडी कमी होऊन गेला. परत शिलाई मार्जिन जाईल अर्धा इंच, 1 इंच परत कमी झालं तर तुम्हाला साईड पार्ट किती कमी मिळेल, ह्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. समजलं? ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतील म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करत असते. तर ते का करत असते, कारण तुम्ही बाकीची मेथड बरोबर वापरली, परफेक्टली तुम्ही कटिंग केलं, स्टिचिंग केलं, पण समजा तुम्ही जर का ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजूनच घेतल्या नाही तर तुमच्या ब्लाऊजमध्ये ते चुकणारच आहे. क्लिअर झालं असेल तुम्हाला मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत आहे. बघा, मुंड्यातला टक्स मायनस केला म्हणजे तुम्ही व्यवस्थित असं स्टॅपलर वगैरे मारून घ्या किंवा असं मी चिटकवलं तसं फेविकॉलने चिटकवून घेऊ शकता. चिटकवल्यानंतर बरोबर आपला हा आकार नवीन मुंड्याला आकार दिला तिथं मॅच झाला. क्लिअर झालं असेल? हे बघा, प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊयात. 1 टक्स ब्लाऊज शिवायचा असेल तर तुमचं कटिंग झालेलं आहे, काहीच करायची गरज नाही. पण प्रिन्सेस कट शिवायचा असेल तर या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा, इथून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि बरोबर हा कर्वने मी आकार हा सेट करते. तुम्ही हाताने द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, इथून मी आता आकार हा कट करून घेणार आहे. ब्लाऊज पीस वरती कट करताना याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला ऍड करावं लागेल. समजलं? बघा, प्रिन्सेस कटचा आकार झाला. इथं थोडाफार पॉइंट वगैरे येतोच, कारण आपण प्रिन्सेस कटला आकार दिल्यानंतर इथं कट करतो ना, थोडा पॉइंट असा क्रिएट होतो. तो पॉइंट आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे. तर तो पॉइंट मी मायनस केला. फ्रंट पार्टचं कटिंग आपलं रेडी आहे. आता आपण बॅक पार्ट समोर घ्यायचा आणि बॅक पार्टचे साईड पार्ट चेक करायचे. म्हणजे हे 1.5 इंच जे काही मार्जिन आहे ते असं जॉईन करायचं. इथं जसं क्रॉस गेलंय तसं क्रॉस जाऊ द्यायचं. हे बघा, खाली पण जसं क्रॉस जातंय तसं क्रॉस जाऊ द्यायचं. म्हणजेच बघा, हा मुंड्याला आकार बरोबर असा कंटिन्यू होतो पुढे. त्यानंतर इथं पण जसं गेलंय तसं जाऊ द्यायचं. म्हणजेच इथून एवढं मायनस होणार आहे. इथं थोडासा असा शेप व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे कोपरा तुमचा तयार होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. पाठीमागे पाठपट्टी जेवढी घेतली त्यामध्ये 1 इंच प्लस करा. 4 इंच मी घेतली होती, 5 इंचावरती मार्किंग केलं. अर्धा इंच गड्याला फिनिशिंग जाईल, अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग जाईल. क्लिअर आहे? पूर्ण शोल्डर पट्टीमध्ये 1 इंच प्लस करा, म्हणजे 3.25 होती, 4.25 इंचावरती मार्किंग केलं. 1 इंच शोल्डर पट्टी बाही जोडण्यासाठी आणि अर्धा इंच बाही जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच तुमचं गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. असं 1 इंच मार्जिन तुमचं जाणार आहे. क्लिअर झालं? इथून आता गळ्याला आकार द्यायचा. इथं तुमची जेवढी गळा रुंदी असेल 2 इंच, बॉटमला मी 2.25 इंच घेणार. इथून हा बॉक्स तयार झाला. व्ही लिप नेक असा आकार द्यायचा. म्हणजेच व्ही नेक सारखा असेल पण त्याला पूर्ण असा स्ट्रेट व्ही आकार येत नाही. क्लिअर आहे? बघा, असा थोडासा पान शेप मध्ये येतो. पूर्ण पान पण नाही राहत आणि पूर्ण व्ही पण नाही. थोडा असा व्ही आकारामध्ये त्याला कर्व असतो, गोलाकार असतो, त्याला व्ही लिप नेक असे म्हणतात. क्लिअर झालं? बघा, आता आपण हे साईड पार्ट चेक केले नसते ना तर आपल्याला
स्टिचिंग करताना एवढं ते जास्त आलं असतं। याच्यामुळे काय होतं, तुमचे बाहीचे जोड पण खाली वरती होतात, बाही जोडताना पण प्रॉब्लेम होतो आणि फिटिंग करताना पण पार्ट हे कमी जास्त होतात, म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना पण प्रॉब्लेम येतो। तर हे प्रॉब्लेम ब्लाऊजमध्ये प्रॉपर फिनिशिंग येऊ देत नाही। तर प्रॉपर फिनिशिंग हवी असेल तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे। समजलं असेल तुम्हाला मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते। मी भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करते जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येण्याआधीच त्याचं सोल्युशन तुमच्याकडे असायला पाहिजे। समजलं? स्लीवचं कटिंग कसं करायचं ना याचे आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे, स्पेशल व्हिडिओ आहेत। तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं जास्त लोड घ्यायची गरज नाही। सेपरेट व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा, खूप सोपी पद्धत आहे स्लीव्स कटिंगची। बघा नेक आपला कसा दिसतोय, हे बघा व्ही पण नाही दिसते, पूर्ण पान पण नाही दिसते, व थोडासा इथं व्ही नेक असतो तसा थोडा इथं राऊंड गोलाकार आहे। समजलं? याला व्ही लिप नेक म्हणतात। तर अशाच पद्धतीने आपलं फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग रेडी आहे। स्लीवचं कटिंगची खूप सोपी पद्धत आहे। रेग्युलर स्लीव्स पॅटर्न आणि टी शर्ट स्लीव्स पॅटर्न हे दोन्ही पॅटर्न कसे वापरायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सेपरेट अपलोड केलेला आहे, म्हणून मी सहसा करून जास्त स्लीव्सची कटिंग दाखवत नाही, कारण खूप सोपी पद्धत आहे आणि एक ते दोन व्हिडिओ असतील आपल्या चॅनलवरती सेपरेट, तर जाऊन तुम्ही नक्की चेक करा। तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ थांबवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना खरंच कोणाला गरज आहे शिकायची घरी बसून त्यांना आपल्या व्हिडिओंची मदत होईल। ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे। लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आजचा व्हिडिओ थांबवते आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात। बाय बाय।